आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। मराठा आरक्षणावर तत्काळ निर्णय घ्या, अन्यथा परिणाम भोगा, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारने दिलेल्या मुदतीत सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत परिणाम भोगा, असा स्पष्ट इशारा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज दिनांक 7 जुलै रविवार रोजी परभणी शहरात आयोजित केलेल्या जनजागरण व संवाद रॅलीच्या समारोप प्रसंगी दिला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संवाद रॅलीचा सायंकाळी समारोप झाला। त्या प्रसंगी लाखोंच्या जनसमुदायासमोर आपल्या भाषणातून जरांगे पाटील यांनी सत्तारूढ पक्ष 13 तारखेपर्यंत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली। जर महायुतीतील घटक पक्षांनी या प्रश्नाकडे पुन्हा कानडोळा केला तर तिन्ही पक्षांना आगामी निवडणुकीत मोठी किंमत मोजावी लागेल असे स्पष्ट केले। सरकारने मुदतीच्या आत या गोष्टीचा गांभीर्याने व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विचारणा केल्यास आगामी निवडणुकीत 288 उमेदवार उभे करायचे की 288 उमेदवार पाडायचे हे ठरवावे लागेल, असाही मनोज जरांगे पाटील यांनी नमूद केले। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याबद्दल गैरसमज पसरवत असल्याची टीका केली। खरे तर त्याची टीका पूर्ण चुकीची आहे, कारण फडणवीस यांनी आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत। आपण काय बोललो ते तपासले पाहिजे, काय कृती केली हेही तपासले पाहिजे, असे त्यांनी सांगितले। वैतागलेल्या महिलांनी गावठी हातभट्टी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त। जिंतूर तालुक्यातील गडद गव्हाण फुलवाडी येथील महिलांनी पुढाकार घेऊन जवळच असलेल्या पंचवटी तांडा या ठिकाणी 6 जुलै शनिवार रोजी सकाळी 10 वाजता दारू विक्रेत्यांच्या घरी धाड मारून गावठी दारू जप्त करून नष्ट केली। गडद गव्हाण फुलवाडी तांडा या ठिकाणच्या महिला यामध्ये सहभागी झाल्या होत्या। गावठी दारू अड्ड्यामुळे आजूबाजूच्या जवळपास 3 ते 4 गाव तांडा वस्तीमधील महिला गेल्या अनेक महिन्यापासून त्रस्त होत्या। अनेक महिलांचे पती, तरुण मुले या हातभट्टीच्या दारूला बळी पडल्यामुळे दररोज महिलांना घरामध्ये मारहाणवादाचे प्रकार घडत असल्याचेही यावेळी महिलांनी सांगितले। यामुळे महिलांना दररोज नाहक त्रास सोसावा लागत होता। याबाबत पोलिसांकडे अनेक वेळा तक्रार करून देखील कारवाई करण्यात आली नसल्याने शेवटी परिसरातील अवैध दारू विक्रेत्याला वैतागलेल्या महिलांनी हा अड्डा उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला। शनिवारी सकाळी 10 वाजता या महिलांची झुंबड थेट हातभट्टी विक्रेत्यांच्या घरी पोहोचली। यावेळी हातभट्टी विक्रेता व महिला यामध्ये जोरदार बाचाबाची झाली। यामध्ये महिलांना त्याला दारू विक्री न करण्याची विनंती केली, परंतु त्याने अर्वाच्य भाषेत वापरल्याने शेवटी महिलांनी त्याच्या घरात असलेली जवळपास 100 लिटर हातभट्टी दारू पकडली व नष्ट केली। यावेळी पोलिसांना 112 नंबरवर संपर्क साधून माहिती देण्यात आली। यामध्ये जवळपास 100 लिटर गावठी हातभट्टीची दारू महिलांनी पकडली। यावेळी संबंधित अवैध दारू विक्रेत्यांनी महिलांना धक्काबुक्की व दमदाटी भाषा वापरल्याचा प्रकार घडला आहे। अनेक महिन्यापासून काही जण गावठी हातभट्टी दारूचा अड्डा चालवत होते, तसेच या ठिकाणी दारूची विक्री केली जात असल्याने गावातील अनेक लहान मोठे जण व्याजधीन झाले। यामध्ये गावात व घराघरात भांडणे सुरू झाल्याने गावातील महिलांनी चक्क स्वतः पुढाकार घेत या दारू अड्ड्यावर गावठी दारू पकडली व थेट वैतागलेल्या महिलांनी जिंतूर पोलीस ठाणे गाठले। यावेळी तत्काळ हा दारू अड्डा बंद करा म्हणून यासाठी थेट शनिवारी जिंतूर पोलीस ठाण्यात महिलांनी ठाण मांडून कैफियत मांडली। यावेळी जवळपास 50 पेक्षा जास्त महिलांनी थेट पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना संबंधितांवर तातडीने कारवाई करून बंदोबस्त करण्याची मागणी केली। 49 वर्षानंतर नूतन विद्यालयाच्या वर्गमित्रांच्या भेटीने चेहऱ्यावर हास्य फुलले। सेलू येथील नूतन विद्यालयातील माजी विद्यार्थी 1975च्या बॅचच्या वर्गमित्रांची नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वर्धापन आणि दलित मित्र श्रीरामजी भांगड्या स्मृती दिनानिमित्त प्रशालेत आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात 49 वर्षानंतर भेट झाली। या भेटीने वर्गमित्रांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले। गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभानंतर 1975ला 10वीच्या परीक्षेत द्वितीय क्रमांक मिळवलेले प्रशालेचे माजी विद्यार्थी IIT दिल्ली येथील प्राध्यापक डॉक्टर संजीव देशमुख, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सहसचिव तथा उद्योजक जयप्रकाश बिहाणी, विजय बिहाणी, दीपक जयस्वाल, राजाराम जाजू बेग हे वेगवेगळ्या क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केलेले आहे। वर्गमित्र गप्पागोष्ठीत रमण झाले। नूतन विद्यालयातील या सर्व माजी विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला।
मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास अल फलाह सोसायटीचा पाठिंबा. मुस्लिम समाजाच्या न्याय मागणीसाठी सेलू येथील सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट विष्णू ढोले यांनी 4 जुलैपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा 4था दिवस आहे. सेलू येथील अल फलाह एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी मौलाना तजुमुल अहमद खान कासमी, संस्थेचे अध्यक्ष अनीस कुरेशी, कार्याध्यक्ष हाजी शफीक अली खान, सचिव शेख महमूद सर, कोषाध्यक्ष निसार पठाण, उपाध्यक्ष रशीद खान इंजिनियर, शेख शमशुद्दीन, मोहम्मद हारून सर, जावेद गौरी, शेख असगर, झकी अहमद सिद्दीकी सर यांनी पाठिंबा दिला. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाचा विजय, सेलूत आनंद उत्सव साजरा. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने दणदणीत विजय मिळवल्याबद्दल सेलू शहरातील नूतन कन्या प्रशाला येथे आनंद उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आनंद उत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय संघाला हार्दिक शुभेच्छा देताना परभणी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती अशोक नाना काकडे यांनी सांगितले की भारतीय क्रिकेटचा उत्साह वाढवण्यासाठी सेलू शहरातील नूतन कन्या प्रशालेत परभणी जिल्ह्यातील पहिला आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सहचिटणीस जयप्रकाश बिहाणी, नूतन कन्या प्रशालेचे शालेय समिती अध्यक्ष नंदकिशोर बाहिती, कार्यकारी मंडळाचे सदस्य दत्तराव पावडे, मकरंद दिग्रसकर, समालोचक डॉक्टर अनिल शेडके, प्रशालेच्या मुख्याध्यापिका ND पाटील, पर्यवेक्षक RS मोगल, नूतन विद्यालयाचे पर्यवेक्षक DD सोनेकर, तालुका क्रीडा संयोजक गणेश माडवे सर, नूतन महाविद्यालयातील प्राध्यापक नागेश कान्हेकर सर यांची उपस्थिती होती. 500 झाडे जगविण्याचा सोनापूर ग्रामस्थांचा संकल्प. जिंतूर तालुक्यातील सोनापूर तांडा येथील सरपंच दीपक चव्हाण व तांड्यातील युवकांनी हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक 6 जुलै शनिवार रोजी सोनापूर तांडा येथे खुल्या जागेवर 500 झाडांचे रोपण केले. विशेष म्हणजे सोनापूर तांड्यातील युवा पिढीने ही 500 झाडे जगविण्याची संकल्प केला. जिंतूर तालुक्यात वृक्ष लागवड करण्यापेक्षा अवैध वृक्ष तोडीचे प्रमाण अधिक प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. यावर उपाय म्हणून जिंतूर तालुक्यातील सोनापूर तांडा येथील सरपंच दीपक चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य, नायक तसेच गावातील नवयुवक यांनी एकत्रित येऊन हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सोनापूर येथील खुल्या मैदानावर 500 झाडे लावून ती जगविण्याचा एक मोठा संकल्प केला आहे. शुक्रवार व शनिवार रोजी 2 दिवस युवा वर्गाने अथक परिश्रम करून ही झाडे लावली. यावेळी जोगवडा संस्थेतील मुख्याध्यापक सुभाष चव्हाण यांच्यासह विद्यालयातील शिक्षक उपस्थित होते. यावेळी मांगीलाल राठोड, मिथुन आडे, बबन राठोड, अविनाश राठोड, संतोष चव्हाण, सुधाकर राठोड, मांगीलाल जाधव, मनोज चव्हाण, सचिन चव्हाण यांच्यासह सोनापूर तांडा येथील वृक्षप्रेमी पवन चव्हाण, संदेश चव्हाण, रोहन चव्हाण, गणेश चव्हाण, रोहन राठोड, सुनील जाधव, अतुल आढे, सतीश राठोडसह आदींची उपस्थिती होती. 13 वर्षाच्या मुलाला कॅन्सर झाल्याने जनतेसमोर आर्थिक मदतीची आई वडिलांची याचना. कॅन्सर हा आजार म्हटलं की जवळपास 50 वर्षापर्यंत मोठमोठे आजार असायचा. तसे पाहता कॅन्सर आजारांनी प्रमाण कमी असतात. नशिबाने कॅन्सरसारखा आजार होऊ नये, कारण सर्वात मोठे दुखणे आपणास कॅन्सर आजारवरून पाहावयास मिळते. म्हणजेच मानवी जीवनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये 50 वर्षापर्यंत हा आजार कमीत कमी लोकांना आपापल्यात दिसून येतो. पण गंगाखेड येथे राहणारे बांधकाम मजूर सुनील त्र्यंबक भालेराव यांचा मोठा मुलगा सुजित भालेराव याला अवघ्या वयाच्या 13व्या वर्षी कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराने ग्रासले आहे. कॅन्सरसारखे आजार एवढ्या कमी वयात होणे अशक्य असताना सुजित भालेराव आपल्या आईवडिलांना रडून रडून सांगत आहे, पप्पा माझे काय चुकले? निसर्गाला माझा जन्म मान्य नाही का? मी जन्म घेऊन माझी काही चूक झाली का? माझा काय अपराध आहे? माझ्या परिवारात, माझ्या मित्रात, माझ्या नातेवाईकात हा कॅन्सरसारखा आजार नसताना मलाच एकट्याला का झालं बरं? पप्पा माझे मित्र मला भेटण्यासाठी बोलवतात, मला अभ्यास करण्यासाठी. मी त्यांना काय सांगू? मला असा कोणता आजार झाला आहे ज्याचा उपचार जगात कुठेच नाही. माझे मित्र मला खेळायला बोलवत आहे, पप्पा कोणाशी खेळू? माझ्या मित्रांनी मला आठवण येत आहे. असे कोणते पाप केले आहे? काय अवघ्या 13 वर्षात मला कॅन्सरसारखा आजार, या आजाराने माझे 5 किलो वजन कमी झाले.
अशी कितीतरी प्रश्न आई वडिलांसमोर आपल्या राहत्या घरी अंथरुणावरच असताना सुजित भालेराव रोज रडत रडत आपल्या आईवडिलांना विचारत आहे। त्यामुळे आईवडिलांनी सुद्धा हा आजार मोठा असल्यामुळे बंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटल इथे गेल्या 7 महिन्यापासून उपचार घेत आहेत, तरी काही उपयोग होत नाही। बंबईमध्ये सुद्धा कामधंदा सोडून टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचे उपचार सुरू असताना खूप काही महागड्या औषध्या तपासण्या बाहेरून कराव्या लागत आहे। आज परिस्थितीला फुलेनगर गंगाखेड येथील राहत्या घरी सुजितला आणले असता पाहण्यासाठी खूप गर्दी दिसून आली। सुजितचे आईवडील अशिक्षित असल्यामुळे कॅन्सरसारख्या आजाराचा सामना करत आहे। जीवनावर नाराज झालेल्या सुनील त्र्यंबक भालेराव यांनी रडत रडत लोकप्रतिनिधीशी बोलताना सांगितले की काही करा बाबा, मी तर रोज लेबर कामाला जातच आहे, पण मला आर्थिक मदतीची मोठ्या प्रमाणात गरज आहे। शेवटच्या तपासणीसाठी बंबईला मला जायचे असल्यामुळे तिकिटाचे पैसेसुद्धा नाहीत। त्याकरिता फुलाची पाकळी म्हणून आर्थिक मदत करत कोणत्याही स्वरूपाची मदत, किराणा सामान असो अथवा कसलाही मदत, मी आज परिस्थितीला घेण्यासाठी तयार आहे। अशा परिस्थितीमध्ये सुनील त्र्यंबक भालेराव यांचा मोबाईल क्रमांक 89 83 69 99 58, बँक ऑफ इंडियामधील खाते क्रमांक 32 50 99 39 274 दिला आहे। यांनी जनतेसमोर मदतीची हाक देत नशिबास दोष देत आहे।